असले पाहिजे. माझी आपल्याला दुसरी एक विनंती आहे माननीय सभापती साहेब, जवळपास या शहरामध्ये 56 स्लम आहेत, म्हणजे 56 झोपडपट्टे आहेत. त्या ठिकाणी सर्व मागासवर्गीय लोक राहतात. आता प्रश्न काय झाला, तिथं झाल्या बिल्डिंग. आता रमाई योजनेच्या अंतर्गत शासनानं, महाराष्ट्र शासनानं जी स्कीम चालू केली, त्या स्कीमच्या माध्यमातून जे पत्र्याची घरं होती ती आज इमारतीच्या ठिकाणी छोट्या छोट्या उभ्या राहिल्या. 250 स्क्वेअर फीट, 350 स्क्वेअर फीट, 400 स्क्वेअर फीट, 500 स्क्वेअर फीट अशा इमारती त्या ठिकाणी चालू झाल्या. आता जे पत्र्याचे घरवाले होते त्या इमारतीत जर राहत असेल, शासनच त्यांना सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी निधी देतो, फंड देतो. आणि मग आता टॅक्स वसूल करत असताना आपण त्यांना त्या ठिकाणी त्या प्रमाणे जर टॅक्स लावला तर हातावरचे काम करणारे लोक, गोरगरीब लोक, माननीय सभापती साहेब, या स्लम मध्ये राहणाऱ्या लोकांचा टॅक्स वसूल करत असताना काहीतरी वेगळा विचार त्या ठिकाणी झाला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती. कारण ती हातावरची घर जरी स्कीम मध्ये बांधला असेल पण ते काम करतात, ते हात मजुरीची काम करतात, त्यांना कोणी माती काम करतं, त्या लोकांना जेवढा टॅक्स भरल त्या हिशोबाने टॅक्स जे आपण लावतो त्या पद्धतीने त्यांना टॅक्स लावू नये, याची माझी आपल्याला त्या ठिकाणी विनंती आहे.